श्री स्वामी समर्थ. कुंभ राशी 3 ते 9 ऑगस्ट साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात कोणते नवे बदल घडणार आहेत? करिअरमध्ये अनेक दिवसांपासून वाट पाहत असलेली संधी आता मिळेल का? आर्थिक स्थितीत सुधारणा होऊन मनावरील ताण कमी होईल का? कुटुंबातील मतभेद दूर होऊन पुन्हा आनंदाचे वातावरण निर्माण होईल का? प्रेम आणि वैवाहिक जीवनात नवे रंग भरतील का? विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा यशाची नवी दिशा दाखवणारा ठरेल का? आरोग्य आणि प्रवासाच्या बाबतीत कोणती खबरदारी घ्यावी लागेल? चला तर मग जाणून घेऊया कुंभ राशीचे या आठवड्याचे सविस्तर राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा आठवडा कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी नवीन विचार, प्रगती आणि सकारात्मक बदल घेऊन येणारा ठरू शकतो. शनी आणि ग्रहस्थितीच्या प्रभावामुळे तुमची दूरदृष्टी, कल्पकता आणि निर्णयक्षमता अधिक प्रभावी राहील. अनेक दिवसांपासून अडकलेली काही कामे पुढे सरकतील आणि नवीन संधी तुमच्यासमोर उभ्या राहतील. या आठवड्यात योग्य लोकांची साथ मिळाल्यामुळे कठीण वाटणारी कामेही सोपी होतील. मात्र कोणताही निर्णय भावनेच्या भरात न घेता शांतपणे विचार करून घेणे आवश्यक राहील. संयम, सातत्य, नियोजन आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या बळावर हा आठवडा अनेक क्षेत्रांत समाधान आणि यश देणारा ठरू शकतो. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून नवीन जबाबदाऱ्या आणि मोठ्या प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळू शकते. तुमच्या वेगळ्या विचारसरणीमुळे आणि कामातील प्रामाणिकपणामुळे कार्यालयात तुमची वेगळी ओळख निर्माण होईल. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होण्यास सुरुवात होईल. पदोन्नती, पगारवाढ किंवा नवीन पदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना अपेक्षित यश मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक, नवीन व्यवहार आणि विस्ताराच्या योजना यशस्वी ठरतील. तंत्रज्ञान, शिक्षण, संशोधन, सल्लागार सेवा किंवा ऑनलाईन व्यवसायाशी संबंधित व्यक्तींना विशेष लाभ मिळू शकतो. भागीदारीच्या व्यवसायात स्पष्ट संवाद आणि विश्वास कायम ठेवा. कोणतेही आर्थिक किंवा कायदेशीर कागदपत्र तपासल्याशिवाय स्वाक्षरी करू नका. सहकाऱ्यांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवल्यास मोठ्या यशाचा मार्ग अधिक सोपा होईल. आठवड्याच्या शेवटी तुमच्या कामाचे विशेष कौतुक होईल आणि भविष्यातील मोठ्या संधींची सुरुवात होऊ शकते. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा स्थिर आणि लाभदायक राहण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून अडकलेले पैसे परत मिळू शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील आणि व्यवसायातून अपेक्षेपेक्षा चांगला नफा मिळू शकतो. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. घरातील काही आवश्यक कामांसाठी किंवा उपकरणांच्या खरेदीसाठी खर्च करावा लागू शकतो. बचत वाढवण्यावर भर दिल्यास भविष्यात मोठा फायदा होईल. नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. जोखमीच्या योजनांमध्ये अतिउत्साह दाखवू नका. एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील एखाद्या सदस्याला आर्थिक मदत करावी लागू शकते. आठवड्याच्या उत्तरार्धात आर्थिक ताण कमी होईल आणि भविष्यासाठी ठोस आर्थिक नियोजन करण्याची प्रेरणा मिळेल. संयम आणि शिस्त यामुळे आर्थिक स्थैर्य अधिक मजबूत होईल. कुटुंब, प्रेम आणि वैवाहिक जीवन. कुटुंबातील वातावरण या आठवड्यात आनंदी, प्रेमळ आणि समाधानकारक राहील. अनेक दिवसांपासून सुरू असलेले मतभेद संवादामुळे दूर होतील. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. जोडीदारासोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल आणि त्यामुळे नात्यातील विश्वास अधिक दृढ होईल. प्रेमसंबंधात असणाऱ्यांसाठी हा आठवडा भावनिकदृष्ट्या आनंददायी ठरेल. भविष्याबद्दल महत्त्वाच्या चर्चा होण्याची शक्यता आहे. विवाहित व्यक्तींनी एकमेकांच्या भावना समजून घेतल्यास नात्यातील गोडवा वाढेल. मुलांच्या यशामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. नातेवाईकांच्या भेटीमुळे घरात उत्साह वाढेल. एखाद्या शुभकार्याची योजना आखली जाऊ शकते. कुटुंबासाठी दिलेला वेळ मानसिक समाधान देईल. प्रेम, विश्वास आणि परस्पर आदर यामुळे नातेसंबंध अधिक मजबूत होतील. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अत्यंत प्रेरणादायी आणि यशदायी ठरू शकतो. अभ्यासात लक्ष केंद्रित करणे अधिक सोपे जाईल. स्पर्धा परीक्षा, प्रवेश परीक्षा किंवा मुलाखतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य लाभदायक ठरेल. नवीन विषय शिकण्याची उत्सुकता वाढेल. वेळेचे योग्य नियोजन केल्यास अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळेल. मित्रांच्या चुकीच्या प्रभावापासून दूर राहणे आवश्यक आहे. संशोधन, तांत्रिक शिक्षण किंवा सर्जनशील क्षेत्रात असलेल्या विद्यार्थ्यांना विशेष प्रगती दिसते. परदेशात शिक्षण घेण्याचा विचार करणाऱ्यांसाठी सकारात्मक बातमी मिळू शकते. सातत्यपूर्ण अभ्यास, आत्मविश्वास आणि शिस्त यामुळे भविष्यात मोठे यश मिळण्याचा मजबूत पाया तयार होईल. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा चांगला राहील. मात्र मानसिक ताण आणि अनियमित दिनचर्या टाळणे आवश्यक आहे. कामाच्या धावपळीमुळे थकवा जाणवू शकतो. नियमित झोप, संतुलित आहार आणि हलका व्यायाम यांना प्राधान्य द्या. पचनाशी संबंधित किरकोळ तक्रारी होऊ शकतात, त्यामुळे बाहेरचे आणि तेलकट अन्न कमी खा.
योगाभ्यास, प्राणायाम आणि ध्यानधारणा यामुळे मानसिक शांतता मिळेल. पाण्याचे योग्य प्रमाणात सेवन करा. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. वाहन चालवताना विशेष दक्षता घ्या. स्क्रीनसमोर जास्त वेळ काम करणाऱ्यांनी डोळ्यांची आणि मानेची काळजी घ्यावी. काम आणि विश्रांती यामध्ये योग्य समतोल राखल्यास शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहतील. आठवड्याच्या शेवटी उत्साह, ऊर्जा आणि मानसिक स्थैर्य अधिक जाणवेल. प्रवास आणि सामाजिक जीवन. या आठवड्यात कामानिमित्त, व्यवसायासाठी किंवा शिक्षणाशी संबंधित प्रवासाचा योग येऊ शकतो. हा प्रवास भविष्यातील नवीन संधी घेऊन येण्याची शक्यता आहे. नवीन व्यक्तींशी ओळखी वाढतील आणि त्याचा करिअर किंवा व्यवसायात फायदा होईल. समाजात तुमच्या कामाची प्रशंसा होईल आणि प्रतिष्ठा वाढेल. एखाद्या सामाजिक, सांस्कृतिक किंवा धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. मित्रांसोबत आनंदाचे क्षण घालवाल आणि जुने संबंध अधिक दृढ होतील. प्रवासादरम्यान कागदपत्रे आणि मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. वाहन चालवताना वाहतुकीचे नियम पाळा. समाजसेवा किंवा एखाद्या चांगल्या उपक्रमात सहभाग घेतल्याने मान-सन्मान वाढेल. तुमचा विचारशील, मदतीचा आणि प्रामाणिक स्वभाव अनेकांना प्रेरणा देईल. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंददायी भेट किंवा संस्मरणीय अनुभव मिळू शकतो. उपाय: दर शनिवारी भगवान शनिदेवाची श्रद्धेने पूजा करा. ओम शनैश्चराय नमः या मंत्राचा किमान 108 वेळा जप करा. काळे तीळ, काळे उडीद किंवा निळ्या रंगाचे वस्त्र गरजूंना दान करा. शनिवारी पिंपळाच्या झाडाजवळ तिळाच्या तेलाचा दिवा लावा. गरजू व्यक्तींना अन्नदान किंवा औषधांची मदत करण्याचा प्रयत्न करा. कोणताही निर्णय घाईघाईने न घेता शांतपणे विचार करा. दररोज श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करून दिवसाची सुरुवात करा. हा आठवडा कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी प्रगती, आर्थिक स्थैर्य, मानसिक समाधान आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरू शकतो. करिअरमध्ये नवीन जबाबदाऱ्या आणि मोठ्या संधी मिळण्याचे संकेत आहेत, तर व्यवसायात विस्तार आणि आर्थिक लाभाची शक्यता दिसून येते. योग्य नियोजनामुळे आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल आणि बचतीत वाढ होईल. कुटुंबातील वातावरण प्रेमळ राहील, तसेच जोडीदार आणि प्रिय व्यक्तींसोबतचे संबंध अधिक दृढ होतील. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात प्रगती, नवीन ज्ञान आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरेल. आरोग्याची योग्य काळजी घेतल्यास संपूर्ण आठवडा उत्साहाने आणि सकारात्मक ऊर्जेत जाईल. तुमची दूरदृष्टी, कल्पकता, संयम आणि योग्य वेळी घेतलेले निर्णय तुम्हाला अनेक क्षेत्रांत अपेक्षित यश मिळवून देतील. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंदाची बातमी, आर्थिक लाभ किंवा व्यावसायिक यश मिळाल्यामुळे मन प्रसन्न राहील आणि पुढील वाटचालीसाठी नवी प्रेरणा मिळेल. धन्यवाद.